बातमी आहे मेगा भरतीची। भाजपत येण्यासाठी अजून 17 आमदार रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवेंनी केला आणि त्यासाठी त्यांनी उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंग यांचं देखील उदाहरण दिलंय। येत्या 31 तारखेला 4 आमदार मला भेटायला येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात असल्याचंही दानवे म्हणाले। 17 लोक लाईनमध्ये आहेत, आमच्या वेटिंगमध्ये आहेत आमदार। आपण बघितलं पदमसिंग पाटलाचे चिरंजीव राणा जगजित सिंग काल राष्ट्रवादीच्या सभेला गेले नाहीत आणि 31 तारखेला 4 जण आता माझ्याकडे येतात भोकरदनला, या भेटायला द्यायला। आणि यानंतर बातमी आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटातून इंदापूर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी चांगलीच रस्सीखेच होणार आहे। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याची प्रचिती आली आहे। विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंच्या समर्थकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। काय म्हणताय? हेच सांगायला हेच सांगायला आलं की फायनल करणारा मी कोणी नाही, मी फक्त फायनल करणारा मी कोणी नाही, मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे। उद्या आदरणीय पवार साहेबांनी जर मला सांगितलं की खासदारकीचा राजीनामा दे, तर दुसऱ्या क्षणाला खासदारकीचा राजीनामा तयार असणारा हा माणूस आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरच्या जागेचा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत त्याचे पडसाद उमटले। इंदापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंचं तिकीट निश्चित आहे ना, अशी थेट विचारणा उपस्थित कार्यकर्त्यांनी केली। त्यावर जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याचं आवाहन केलं। हर्षवर्धन पाटलांना तुम्ही जागा सोडणार आहात का नाही? अशा जागा प्रसार माध्यमांच्या समोर जागा सोडायच्या नसतात, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेत जे काही निर्णय होतील त्यात सोडायचे असतात। ठरलंय म्हणजे तुमचं ठरलंय? आमचं ठरलंय। खरं तर इंदापूर हा हर्षवर्धन पाटलांचा पारंपरिक मतदारसंघ। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी बाजी मारत हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला। त्यावेळी दोन्ही काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं हर्षवर्धन पाटलांची मनधरणी केली आहे। हर्षवर्धन पाटलांच्या मदतीमुळेच लोकसभेत सुप्रिया सुळेंना इंदापूरमधून चांगलं मताधिक्य मिळवता आलं। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाली। दरम्यान मुख्यमंत्र्यांशी हर्षवर्धन पाटलांची जवळीक वाढल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही रंगली होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं इंदापूरच्या जागेवरचा हक्क सोडल्यास दत्तात्रय भरणे कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे भाजपचा डोळा यातल्या एका बंडखोरावर असणार आहे। एकीकडे राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यामुळं किंवा त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार इंदापूरच्या सभेला आलेच नाहीत, तर दुसरीकडे दत्ता भरणे यांना देखील ठोस आश्वासन मिळालेलं नाही। तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ असून त्यांच्या कथित भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या। मात्र काही असलं तरी इंदापुरात सामना हा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीचा आहे। त्यामुळं ही जागा काँग्रेस लढवणार का राष्ट्रवादी लढवणार का दोघं एकमेकाच्या विरोधात लढवणार याचा फैसला व्हायला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम आणि मधुकर गरांडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, इंदापूर। दरम्यान शिवस्वराज्य यात्रेतून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे म्हणाले होते की कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू, पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत। यांच्या खिशातील राजीनामे भिजून गेले, पण त्यांनी राजीनामे काय दिला नाही। कर्जमाफी झाली नाही तर सत्तेला लाथ मारू। सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना मी आठवण करून देऊ इच्छितो, 3 वर्ष कर्जमाफी सुरू आहे, लाथ मारायची राहून झाली, खिशातले राजीनामे भिजले तरी तुम्ही गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटावा तसे चिकटून बसले।
बघूयात पुढची बातमी. जन आशीर्वाद यात्रा अमरावतीत पोहोचली. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. यावेळी आदित्य यांनी लोकांशी संवाद साधला आणि शिवसेनेने दिलेली वचनपूर्ती मी करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. निवडणूक झाल्यावर नेते आभार मानतात, मी निवडणुकीआधी लोकांचे आभार मानतो असं आदित्य म्हणाले. कार्यक्रमाची सांगता होणार आहे. काही कोणाचं राजकीय करिअर घडवायचं, कोणाला मुख्यमंत्री बनवायचं, कोणाला निवडणूक जिंकायची म्हणून नाही, मला नवा महाराष्ट्र घडवायचा आणि म्हणून ही जन आशीर्वाद यात्रा मी घेतलेली आहे. जन आशीर्वाद यात्रा मी ह्याच्यासाठीच बोलतो की ही यात्रा आशीर्वाद घेताना जसं मी सांगितलं की आशीर्वाद तर घेतोच आहे, तुमचे प्रेम घेतोय, पण त्याच्याच सोबत तुमच्या मनात काय आहे, तुमच्या हृदयात काय आहे मी ओळखण्याचा प्रयत्न करत आहे.